अधिक बोलूयात, थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, एकीकडे जेव्हा ओबीसी आणि मराठा हा प्रश्न किंवा संघर्ष उफाळत होता तेव्हा एकीकडे छगन भुजबळ होते, एकीकडे मनोज जरांगे होते. दोघं एकमेकांच्या विरोधात येऊन ठेपले होते. आता छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. मनोज जरांगेंची यावर काय प्रतिक्रिया आहे? निश्चित मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वैचारिक संघर्ष आपण बघितलेला आणि त्याच विषयी माझ्यासोबत मनोज दादा जरांगे पाटील आहेत. दादा, काय म्हणाल? पहिली प्रतिक्रिया काय? छगन भुजबळांना शेवटी मंत्रिपद भेटतं, द्यायचं ठरलंय का? ठीक आहे, माहीत नाही मला, परंतु काय फरक पडत नाही त्याचा. कारण इथून मागेही तो मंत्री होताच. मराठ्यांच्या आरक्षणाला त्यांनी विरोध केलाच. कारण मंत्रिपदाचा अजितदादाच्या जीवावरती त्यांनी दुरुपयोग करून मराठ्यांचं आरक्षण रोखून धरलंच होतं. पण ते मराठ्यांच्या एकजुटीवर मराठ्यांनी मिळवलंच, त्याबद्दल शंका नाही. तो किती मंत्री होय म्हणा, आम्हाला काय फरक त्याचा पडत नाही. परंतु दादाला ही इगार का आठ होते अजितदादाला हे कळत नाही. कारण त्यांचे आमदार, त्यांचे मंत्री असणारे, त्यांच्या मतदारसंघातल्या गोरगरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षणाची आवश्यकता आहे. मग हे त्यांचे आमदार मंत्री अजितदादाचे का सांगत नाहीत की अशा जातीवादी लोकांना पोसू नका तुम्ही? नेमकं अजितदादाला असं का होतंय हे कळत नाही. कुठंतरी आता मराठ्यांना वाटत होतं की अजितदादा आहेत, शिंदे साहेब आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, थोडेसे आहेत. फडणवीस साहेबांचे बी आमदार, मंत्री, खासदारसुद्धा सध्या एका बाजूनं आहेत मराठाच्या आरक्षणाच्या बाजूनं. परंतु हे अजितदादा जातीवादी मंत्री का पोचतात, त्याचा दुरुपयोग करतायत ते आणि आमच्या गरिबाच्या लेकराचं वाटोळं करतायत. याचं कारण मात्र आणखीन समजलं नाही. पण याच्यात एक अशी शंका आहे, दिला असं तात्पुरतं जरा लवड्यायंत होतं, मधी थोडं येड्यावून करत होतं, ह्या नदीत जाय, त्या नदीत जाय, इकडं पाय धुवे, तिकडे धुवे, असं कटोने करत होतं. ते काही परिषदा घ्यायचं हे ते जरा त्याच्या काही 4-5 माकडं चिंगड्या येतात. त्यांचं काहीतरी फाटाकडे वाजायचं थांबलं होतं, गुलाल उधळायचं थांबलं होतं, ढोली बाजावची आरड्यासाठी म्हणले असेल द्या. हे डाव असू शकतो फडणवीस साहेबाचा आणि अजितदादासुद्धा अशी शंका आहे. थोड्या दिवसाचं म्हणले असते द्या, याला नादी लावा, चॉकलेट देऊन टाका याला. आता नगरपालिका आहे, आता जिल्हा परिषद आहे, आता तोवर तर द्या, पुढं बघू पुन्हा. म्हणजे असं असू शकतं. याला तात्पुरता आनंद देऊ शकतात. कारण याला ना जातीवादाच्या पलीकडं काही येत नाही, म्हणून याला असंच केलं असावं. परंतु अजितदादाला याची मोठी किंमत चुकावी लागणार आहे. खूप मोठी किंमत अजितदादाला चुकवावी लागणार आहे. कारण मराठा समाज लहान नाही आहे. अजितदादाच्या मतदारसंघातले आमदार जेवढे निवडून आलेत मंत्री आणि ते त्यांच्या मतदारसंघातल्या आमदाराच्या पोरापुरीला आरक्षणाची गरज नाही का? त्यांच्या मतदारसंघातल्या व्यावसायिकाच्या पोराला, शिक्षकाला, डॉक्टरांना, वकिलांना, शेतकरी मराठ्यांना, त्यांच्या मतदारसंघातल्या गरीब मराठ्यांना गरज नाही का आरक्षणाची? मग ह्या सगळ्या अजितदादाच्या आमदारांनी, मंत्र्यांनी अजितदादाला एकदा विचारायला पाहिजे की तुम्ही असं का वागताय बरं? हे जातीवाद करतो, आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं करतं, तुम्ही याला पोसू नका. बिडात बी तसंच केलं. पायऱ्या चांगल्या आहेत का त्या अधिकाऱ्यालाच खवळलेलं दाखवील. कुठं एखादं कार्यालय असलं तिथं कलेक्टर ऑफिसला त्याच्या जाईन, त्या खुर्च्याच कसं वाकड्या तिकडे आता अधिकाऱ्याला झापीन. अरे ते आरोपी करायचं बघावं, सहारोपी करायचं बघावं, त्याच्यात दादागिरी थोडी दाखवावं. पण धनंजय मुंडे यांचं मंत्री जे खातं होतं तेच खातं त्यांना भेटण्याची शक्यता आहे. कदाचित उद्या चालून ते बीडचे पालकमंत्री होऊ शकतात. ते दोघं काय ते एकच मळीचे मणी असल्यासारखे, त्यात काय फरक नाही ना. कारण अजितदादांना जातीवादी लोक पोसायची सवय लागली आणि अजितदादांनी जवळपास शिक्का मोडला होता ते की भंगार लोक जवळ करायचे, बंद करायचं. हे अजितदादांनी जवळपास मोडून काढलं होतं. परंतु अजितदादांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं की मी गुंड लोकांना, जातीवादी पसरवणाऱ्या लोकांनाच जवळ करणार आणि त्यांनाच बळ देणार. मराठ्या फिराट्याचं मला देणं घेणं नाही. याच्यावर एकदा अजितदादांनी शिक्कामोर्तब केलं असं वाटतंय. आता नसता पुढच्या काळात का होईना अजितदादाच्या सगळ्या आमदारांनी, मंत्र्यांनी अजितदादाची कान उघडणी करणं गरजेचं आहे की लेकरा बाळाच्या अन्नात माती कालवणारा हा माणूस, याला तुम्ही पोसू नका. ह्यो त्रास होतोय नंतर. कारण ह्यो फडणवीस साहेबाला पण त्रास होतो, ह्यो अजितदादाला पण होतो आणि शिंदे साहेबाला पण त्रास होतो. ही सगळ्यांना त्रास होतो, मंत्र्याला सुद्धा. आणि सामान्य लोकात, ओबीसीत, मराठ्यात वाद लावायचा सगळ्यात मोठा महाशत्रू जर कोण असत, विचारानं बरबाटल्याला, नीच विचाराचा माणूस असेल तर तो छगन भुजबळ. असल्याला ना मंत्रिपद देऊन अजितदादांनी पायावर दगड पाडून घेऊ नये. अजितदादाची जीवनातली खूप मोठी चूक असणारी, हो, याची किंमत अजितदादांना खूप मोठी मोजावी लागणार आहे. नसता सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी अजितदादाच्या त्यांची कान उघडणी करणं अजितदादाची खूप गरजेचं आहे. आम्हाला अपेक्षाच नव्हती आता अजितदादाकडून. ठीक आहे, वैचारिक बोलणं चालणं एकमेकाच्या विरोधात आसन, पण अजितदादा इथून पुढचं पाऊल गुंडाच्या बाजूनं, जातीवाद पसरवणाऱ्या मंत्र्याच्या बाजूने उचलतील असं कदापि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आता वाटत नव्हतं.
आता ही नाराजीची लाट अजितदादाच्या विरोधात मराठ्यांचे 100% जाणार आहे. कारण आमच्या लेकराच्या आयुष्याचं वाटोळं करणारा छगन भुजबळ आणि त्यालाच बळ देण्याचं काम जर अजितदादा करत असतील तर याची किंमत अजितदादांना 100% मोजावी लागणार आहे. याच्याही पुढं पुन्हा असं वाटतं की 100% याला चॉकलेटच दिले, हे खेकड्या तोंडाचं चष्मा घालून कुंकड परिषदा घेत हिंडतं आणि ओबीसीचा आणि मराठ्याचा वाद लावतो हे छगन भुजबळ. त्याच्यामुळे म्हणले असते नगरपालिका जवळ्यात हे फडणवीसचा गेम असू शकतो. हा, अजितदादा आणि त्यांचं दोघांना ठरलं असं की आता नगरपालिका आता जिल्हा परिषद याला देऊन टाका म्हणजे ओरडन जाईन तिकडे ओबीसीचा मतदान तरी होईना, आपल्याला एकदा निवडून आलं की पुन्हा बघून घेता काय करायचं ते. 100% गेम असू शकतो. त्याच्या 4-2 चिंगळ्या माकडे आहेत ना उड्या आणि त्याची इकडून तिकड ते बिगर चाड्याची ते आता थोडीशी वाजी येते आणि थोडी इकडे तिकडे. छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी जाताना मीडियाशी बोलले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली की ज्याचा शेवट चांगला त्याचं सगळं चांगलं. आता शेवटच होणार आहे त्याचं काय राहिलं. आता ही नगरपालिका एकदा जिल्हा परिषद झाली की शेवटच झालं म्हणते. झालं शेवट जाऊन द्यायला मधी जाणार आहे देव लय लवकर. 100% सांगतो तुम्हाला. त्याला तात्पुरतं चॉकलेट दिलेलं आहे. त्याच्या कार्यकर्त्यांनी एवढे 2-4 महिने आरडाव वरडाव गुलाल ढोल बाजा लावा. आता ते फुसके फाटाकडे फेटाकडे वाजी त्यांनी इकडे तिकडे थोडे उधार फेदार आणि त्यांनी दुकानावर याच्या त्याच्या वाजी त्यांनी ते थोडे एवढा आनंद व्यक्त करून द्या आणि यांना पुरेपूर जिल्हा परिषदला त्याचा फायदा उचलायचा. ओबीसी मतांसाठी त्यांना खुश करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणूक. याचं कारण असं वाटतं मला, शंका येते की आता अजितदादा आणि फडणवीस साहेब त्याला जवळ नाही करणार. कारण त्याच्यामुळं काय झालेलं हे चांगलं माहिती. कारण सत्तेवरती मराठ्यांमुळं बसलेले हो, हे बेमानी मराठ्यांशी गद्दारी करतील फडणवीस साहेब असं वाटत नाही. कारण आता आमचे गॅजेट हैदराबादचं स्वीकारणार, परत सगळेश्वरीची अंमलबजावणी स्वीकारणार, मराठा आणि कुणबी एक आहे याच्यासाठी 58 लाख नोंदीचा अहवाल दिला आहे, तिन्ही कायदे पारित होणार आणि मग ही असली घाणविरोध करणार पुन्हा. याच्यामुळं त्यांनी म्हणले असताना आता जिल्हा परिषद नगर परिषद आहे, आता याला काय करून टाका सध्या घ्या. त्याचे लोक तेवढे चिंगड्या 10-5 आहेत कार्यकर्ते, ते आरडतेन वडतेन थोडी इकडे तिकडं असं असू शकतं अशी सुद्धा शंका आहे. तात्पुरता आनंद त्याला दिला असावा असं वाटतंय. परंतु अजितदादांनी मात्र खूप मोठी चूक केली. अजितदादा तुम्हाला मी जाहीरपणाने सांगतो असं मला वाटतंय. कारण तुमच्याकडून ज्या अपेक्षा लागल्या होत्या शिंदे साहेबाकडून, तुमच्याकडून, फडणवीस साहेबाच्या सगळ्या मंत्र्या आमदारांकडून, कारण सगळे एकीकडूनच आहेत. एक माणूस तेवढा सोडला कारण तो मराठा दिवशी आहे, मराठ्यांचं मोठं हो असं फडणवीसांना वाटत नाही. वाटत असतं तर त्यांनी तिन्ही गॅजेट लागू केले असते, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केली असती, सगळ्या केसेस माग घेतल्या असत्या. आम्ही 1 वर्षाची शिंदे साहेबाच्या समितीला मुदतवाढ मागितली, त्यांनी फक्त आता 30 जूनपर्यंतच दिली. त्यांना जर मराठ्यांची आशा असेल तर त्यांनी व्हॅलिडिटी द्यायचं सांगावं. जूनला आमचे ऍडमिशन आहेत. मागण्या आता मान्य झाल्या पाहिजे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र नापसंती त्या ठिकाणी जाहीर केली आणि स्पष्टपणे त्यांनी अजितदादांनी इशारा सुद्धा दिलेला आहे की त्यांना अजितदादाने याची किंमत मोजावी लागेल. बरं लक्ष्मण,